व्याख्यान सादर करण्याची जी परमिशन माझ्या मित्रमंडळांनी दिले त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो। आपल्या राजा शिवछत्रपती युवा प्रतिष्ठा अगदी मनाला भावेल आणि सर्वांना आनंद वाटेल असा कार्यक्रम आपण करून दाखवलेला आहे। म्हणजे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व महिला मंडळाचं आभार व्यक्त करतो की आपण आलात, जमलात आणि ह्या शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त तुमचा जो छोटा कार्यक्रम झाला आपला हळदी कुंकवाचा तो आपण त्याचा आनंद घेतला। बघा ना, ह्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम होण्यामागे पण छत्रपतींचीच कृपा आहे। छत्रपती होते म्हणून तुमच्या दारातल्या जपल्या त्या तुळस, छत्रपती होते म्हणून आपल्या कपाळावरचं वाचलं ते कुंकू। ह्या हळदी कुंकवाचा कार्यक्रमानिमित्त का होईना तुम्ही जमा झालात, तुमच्या वाडीमध्ये छत्रपतींच्या ह्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाची जी सुरुवात झाली ती अत्यंत चांगली झाली। मी स्वतः कार्यक्रम करतो पण तुमचा हा उदंड असा प्रतिसाद आणि दांडगा हा तुमचा प्रतिसाद बघून मी खरंच भारावून गेलो। आता जे निवड आपण 19 फेब्रुवारी ही आपल्या राजांची जयंती साजरी करतो आपण तारखेप्रमाणे, तर ती का करावी याचं एक छोटं व्याख्यान, जास्त मी तुमचा वेळ घेणार नाहीये, ते व्याख्यान मी तुमच्याकडून सादर करतो। हे व्याख्यानाची संधी मला आपले मित्रमंडळी संकेत सहाणे, आपले सरपंच अनंता करंडे आणि आपल्या वाडीतल्या मंडळींनी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे। छत्रपती बघा ना, शिवराय हा शब्द जरी ऐकला तरी अंगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आपल्या अंगामध्ये येतं, एक नवीन प्रकारची ऊर्जा भरते। काय ते शब्द आहे, शिवराय, जय भवानी जय शिवराय म्हटल्यानंतर आपल्या हाताच्या मुठी बळबळतात नव्हे, आपल्यामध्ये ते एक प्रकारचं नवीन चैतन्य उभं राहतं। हे चैतन्य, हे ऊर्जा देणारं ते नाव आहे शिवराय। बघा काय तो 1630 ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला, आज 19 फेब्रुवारी 1630, 350 वर्षापूर्वी जर आपण माघारी गेलो, 350 वर्षापूर्वीचा जर इतिहास आपण बघितला तर तो काळ अगदी म्हणजे कोणत्याच प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, स्त्रियांना पण स्वातंत्र्य नव्हतं, पण त्या राजांच्या जिजाऊने तो राजांचा जो राजांना जो ज्ञान देण्याचा जो प्रसंग आहे तो त्या आई जिजाऊंकडे जातो ना। आई जिजाऊ होते म्हणून घडले शिवराय, आई जिजाऊ होते म्हणून घडले शिवबा। 1630 हा कालावधी बघितला तर त्या कालावधीमध्ये ज्या स्त्रियांना बाहेर पडायची पण अनुमती नव्हती, त्या काळात जिजाऊंनी राजा शिवबा घडवला। ह्या 1630 ते 1680 अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी आपली कारकीर्द घडवली आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक योद्ध्यामध्ये जे कला पाहिजे ती त्यांच्या आईने त्यांना उपलब्ध करून दिली। ज्यावेळेस शहाजी महाराज बाहेरच्या राज्यामध्ये ज्या लढायांसाठी जात असत तर त्यांच्यासोबत त्यांची माता राजांची माता राजा जिजाऊ असत। लहानपणीच्या गोष्टी आपण ऐकलेल्या, राजा जिजाऊ त्यांना रामाच्या गोष्टी सांगत, त्यांना कृष्णाच्या गोष्टी सांगत, तो घडला तिघं। आताही आपण बघतो आपली मुलं, लहानपणातली आपली मुलं, त्यांना आपण ह्या राजा शिवरायांच्या गोष्टी सांगितल्या तर ती भविष्यामध्ये राजा शिवरायांसारखी घडतील, नवे किंबहुना ते मावळ्यांसारखे तरी घडतील। ही आपली जबाबदारी आहे। ती राजांना घडवण्याची जबाबदारी, राजांना घडवण्याची जबाबदारी जशी पार पाडली जिजाऊने तशीच पार पाडण्याची जबाबदारी आता आपल्या अंग खांद्यावरती आहे। शिवाजी महाराज आणि आजचा युवक असा व्याख्यानाचा आजचा विषय होता माझा, पण तुमची सगळ्यांची उपस्थिती बघून मला विषय चेंज करावा लागला आणि माता भगिनींचं ऋण शिवाजी महाराजांवरती कसं आहे ह्या विषयापर्यंत मी आलो आहे ना। प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर एका यशस्वी पुरुषांमागे एक स्त्री असतेच ना।
आपण आपल्या घरामध्ये जर बघितलं तर आपल्या घरातला कर्ता पुरुष असेल तर त्याचं योगदान, त्याला घडवण्याचं योगदान आपण ऍज अ पत्नी, माता किंवा त्या पुरुषाची बहीण म्हणून आपल्या अंगाखांद्यावरती येऊन पडते. लहानपणापासून जर आपली लहान मुलं जर घडत असेल तर ती आई, बहीण आणि आपल्या घरातले जे काही स्त्री मंडळी आहेत त्यांना बघून काढतात. शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये पण तेच होतं. जेव्हा शहाजी महाराज बाहेरच्या युद्ध आक्रमणांवरती जायचे त्यावेळेस त्यांना घडवण्याचं कार्य हे जिजाऊ करत असत. जिजाऊंनी त्यांना शिवनेरी किल्ल्यावरती बालपण, तसंच बालपण पुणवडीमध्ये म्हणजेच आत्ताच्या पुण्यामध्ये त्यांचं होऊन गेलं. त्या कालावधीमध्ये पण राजांना साथ जिजाऊंचीच होती. राजांना जिजाऊंची साथ लाभली म्हणून घडले शिवराय. बघा ना, जे समर्थांनी वर्णन करून ठेवले शिवरायांचं. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी आहे ना. शिवरायांचे रूप ज्यावेळेस आपल्या पुढे आठवतं त्यावेळेस आपल्याला त्यांचा इतिहास पण आठवतो. 1630 ते 1680 50 वर्षाचा, अगदी 50 वर्षाचा इतिहास, पण राजे 350 वर्षानंतर पण स्मरणात राहतात. असं काय त्या रसायनमध्ये होतं, शिवराय ह्या रसायन काय अजब होतं हे आपण आज जाणून घेऊ, नाही का. शिवरायांसाठी शिवरायांचे जे कला गुण आहेत, शिवरायांचे जे अष्टपैलू गुण आहेत, शिवरायांची माणसं ओळखण्याची दूरदृष्टी, मला शिवरायांचा चाणक्यपणा, शिवरायांची चतुराई, शिवरायांचा वक्तशीरपणा, शिवरायांची शिस्त ही आजच्या तरुणाईने अंगी बाणावी. ज्या मित्रमंडळींमध्ये शिवरायांचं बालपण जात होतं त्यावेळेस पण त्यांना स्वप्न एकच पडत होतं, स्वराज्य, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. ज्यावेळेस रायरेश्वरावरती गेले आत्ताचा राजगड, त्यावेळेस पण शपथ घेता नाही, त्यांचा जो शब्द होता हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे ना. थोड्या मोजक्या सवंगड्यांना घेऊन त्यांनी तो जो विडा उचलला हिंदवी स्वराज्याचा, तो त्यांनी कणीच नेला. आणि बाजी, सूर्याजी, येसाजी आहे ना, जी त्या जी मध्ये ताकद होती. आत्ताचे जी आहेत ना, 2G, 3G, 4G आणि आता येणारा 5G, कुठंच नेटवर्क नाही. पण त्या नेटवर्कला किती ताकद होती त्या जी मध्ये. बाजीला, तानाजीला फक्त घरच्या लग्न कार्यामध्ये त्याला बोलवणं आलं आणि घरी कोणाचं लग्न होतं, एकुलत्या एका मुलाचं लग्न. घरामध्ये लग्नाचा धामधूम झालेली असताना राजांचा फोन येतोय. फोन मी असं म्हणतोय, आता आपण फोन घेतो, राजांचा त्यांना फोन येतोय की राजे, तानाजी तुला कोंढाण्याच्या स्वारीवरती जायचंय आहे ना. एकुलते एक मुलाचं लग्न सोडून तानाजी त्या स्वारीवरती जातोय आणि धारक व्यक्त पडतोय. माहितीये त्यांना मरण समोर दिसतच होतं. प्रत्येक मावळ्याला मरण दिसत असताना पण मोहीम स्वीकारण्याची ताकद त्या मावळ्यांमध्ये आली कुठून, ही ऊर्जा आली कुठून, हेच ते अजब रस आहे. किंवा तुम्हाला मरण दिसतंय, पुढे तुम्ही कोणत्याही मोहिमेवरती गेला तर तुम्ही परत माघारी फिरले नाही. त्या मरण तुम्ही शहीद होऊनच येणार आहेत हे असताना सुद्धा त्या तानाजीने तो कॉल घेतला. तानाजीने ती मोहीम स्वीकारली आणि हसत हसत कोंढाण्याची जी मोहीम आहे ती सर केली. म्हणून अजरामर झाली ना तानाजी. गड आला पण सिंह गेला आहे ना. नाव अजरामर झालं. अजरामर शिवाजी महाराजांचे जे जे मावळे होते त्या सर्वांचं नाव अजरामर झालं. बाजी, ज्या वेळेस बाजी प्रभू देशपांड्यांच्या खांद्यावरती मोहीम आली की तुम्हाला पावनखिंड लढवायची, घोडखिंड, ही नंतर पावनखिंड झाली, घोडखिंड लढवायची, ते पण मोजक्या मावळ्यांसकट. प्रत्येक मावळे किती होते, फक्त हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढेच. 300 मावळ्या, 300 शिपाया बंदींनी तुम्हाला घोडखिंड लढवायची आणि तो बाजी उभा राहतो. 300 मावळ्यांनी 40,000 सैन्यांना
सामोरं गेलं आणि तो घोडखिंडीचा जो प्रसंग आहे तो घडला आणि बाजी ही धारातीर्थ पडली. म्हणजे हे अजब रसायन आहे. आपण आपल्या घरच्यांना सांगायचं की मला सीमेवरती जायचंय आणि मी तिथं मरणार आहे, तर आपले घरचे पाठवतील का? आपल्या घरात आपल्याला जर आपण असं सांगितलं की बाबा मला तिकडे मरायला जायचंय आणि ते मरताना मी शहीद होणार आहे, तर किती आपल्या घरचे आई वडील आपल्याला साथ देतील? नक्कीच देणार नाही. म्हणजे जिथं मरण समोर दिसतंय तिथं शिवाजी महाराजांच्या शब्दाला महत्व देऊन उभं राहायचं, म्हणजे हे वेगळंच रसायन त्या काळात होतं. बाजी प्रभू, सूर्याजी, येसाजी है ना, प्रत्येकाच्या कथा आपल्याला माहितीच आहे. त्या शिवजयंतीचा योग हा शिवचरित्र ऐकण्याचा योग आपल्या आयुष्यामध्ये येतो, ते आपलं भाग्य समजा आहे ना. हे भाग्य आहे. शिवजयंती बाबा, मी तर म्हणेन शिवजयंती 365 दिवस व्हावी. रोज आपल्या कानावरती हे शिवचरित्रातले ज्वलंत विचार, ह्या शिवचरित्रातले ह्या ज्या आपल्याला आयुष्य प्रेरणादायी देणाऱ्या कथा आहेत शिवाजी महाराजांच्या जो टायमिंग दिलाय तो त्यासाठी, तो जागर आहे की आपली मुलांनी काढावं. शिवराज चरित्र आपण बघतोय, शिवचरित्रावरती मालिका पण झाल्या, पण त्या मालिकांमधून माणूस काय घेतो? आपण एक अभ्यासणारा विषय ना, काय घेतो? मला माझ्या मुलाला घडवायचे, मी म्हणणार नाही की माझ्या मुलाला मी शिवाजी महाराज सारखाच घडवेल, पण किंबहुना मी तिथपर्यंत नेण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल. हाच प्रयत्न आहे ह्या शिवचरित्रातला जागर करण्याचा, हाच प्रयत्न आहे हे व्याख्यान करण्याचा आहे ना. जिथे CBSE ICSE मध्ये फक्त 4 ओळींपुरतं शिवाजी महाराज जर उरले असेल तर हा विचार करणारा विचार, बाबा माझ्या मुलांपर्यंत मला शिवचरित्र पोहोचवायचे, किंबहुना माझ्या मुलांमध्ये, मुलांच्या रक्तामध्ये, त्या धमन्यांमध्ये हे शिवचरित्राचं रक्त खेळवायचंय, तर मला हे विचार अंगीकृत केलेच पाहिजे, त्याशिवाय पर्यायच नाही है ना. बघा, जिथे बाजी घडतो, जिथे तानाजी घडतो, जिथे येसाजी घडतो, काय होतं? राजे, स्वराज्य संस्थापक आपण आत्ता म्हणतो, स्वराज्य संस्थापक, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवराय म्हणतो ना, पण त्या 1630 ते 1650 ह्या कालावधीमध्ये राजे हे राजे होते, संस्थापक नव्हते. त्यांनी 1674 ज्यावेळेस शिवराज्याभिषेक झाला तेव्हा त्यांची अधिकृत घोषणा केली गेली की राजे हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुलवडी भूषण, पतित पावन. ज्यावेळेस आपण ते गारद देतो, कुलपती, गज अश्वपती, भूपती, सिंहासनाधीश्वर, ह्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अर्थ आहे. ज्यावेळेस आपण ती गारद देतो, म्हणतो आपण आस्ते कदम, आस्ते कदम, गजपती, भूपती, कड सिंहासनाधीश्वर, अष्टवधान प्रेष्ठित, अष्टवधान जागृत. ज्यावेळेस ही गारद देतो त्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे. भूपती, भूपती म्हणजे त्या जमिनीचा मालक, जो जमिनीचा मालक असतो ना, आपल्या सातबाऱ्यावरती नाव असतं, जमिनीचा मालक अमुक अमुक, एवढं क्षेत्र. भूपती म्हणजे ते महाराष्ट्र देशाचे मालक होते, म्हणून ती उद्घोषणा त्या गारदमध्ये ती उल्लेख होतो, भूपती, त्या महाराष्ट्र देशाचे मालक. म्हणजे आपले आदरणीय, आपले सर्वांचे आयडॉल असलेले छत्रपती, आपल्या सगळ्यांचे आयडॉल असलेले छत्रपती आपल्या महाराष्ट्र देशाचे मालक होते है ना. बघा, ज्या वेळेस सगळी बाजूनी आक्रमण होत होते, मुघलांचं आक्रमण, आदिलशाहीचं आक्रमण, मुघलशाहीचं आक्रमण, त्यावेळेस ज्या सगळे निश्चित पडले होते, सगळे सरदार, इकडे मोरे निश्चित, तिकडे जावळीचे मोरे, शिरोळे, जे त्या काळातले दिग्गज सरदार होते, ते सगळे निश्चित, म्हणजे त्यांच्याकडे कोणताही आदर्श नव्हता. आणि अशा राज्यामध्ये आदर्श निर्माण करायचा म्हणजे यासाठी लागतं ते शिवरायांचं अजब रसायन. आणि ही ती ऊर्जा आहे की ह्या शिवचरित्रामधून ती ऊर्जा घेऊ. अर्धा तास का होईना मी ते शिवचरित्रातलं एक वाक्य घेऊन जर उभा राहिलो तर आयुष्याचं कल्याण. एक आयुष्य, एक वाक्य. मी फक्त भूपती हा शब्द घेऊन जरी उभा राहिलो तर माझ्या आयुष्याचं कल्याण. मी माझी जमीन कुणाला विकली नाही है ना, माझी जमीन जर मी कुणाला विकली नाही, ती मी कसली, तर ते शिवरायांचं सगळ्यात मोठं आदर्श व ती जमीन ठेवण्याचं कसं शिवरायांचं अजब रसायन मला देते.
शिवरायांचे ते विचार मला देतात. ते शिवरायांची जी स्वराज्य स्थापनेची धडपड नाही का, शिवाजी महाराजांना तसे स्वराज्य स्थापन करायची काय भूमिका होती. घरामध्ये सरदारकी होती. सरदारकी म्हणजे आताच्या काळातली आमदारकी नाही का. आता आमदार होण्यासाठी लोक धडपडतात, खासदार होण्यासाठी धडपडतात. त्या काळात त्यांच्या घरात आयती आमदारकी होती. थोडक्यात आत्ताच्या भाषेत बोललं तर आमदारकी म्हणजे ती सरदारकी. शहाजी महाराज जे होते ते आदिलशहामध्ये सरदारकी करत होते. म्हणजे सगळं एकदम आई म्हणजे काही कमी नाही. अशा घराण्यात जन्म घेणं आणि स्वतःच हिंदवी स्वराज्य साकार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणं म्हणजे हे शिवाजी महाराजांचं रसायनच आपल्याला देऊ शकतं. बाबा माझा जन्म एकदम चांगल्या घराण्यात झालाय, मला कशाचीच कमतरता नाही, पण तरी पण मला एक नवीन ध्यासाने नवीन ध्येयाने जर मी पछाडत असेल आणि त्या ध्येयाच्या मागे राहून त्या ध्येयाच्या मागे जाऊन मी माझं नवीन स्वराज्य उभं करत असेल तर ती खूप मोठी गोष्ट. आजच्या मुलांना पण आपण स्वप्न दाखवतो ना. आपल्या मुलांनी काय हवं, आय एस अधिकारी. आपल्या मुलांनी काय हवं, पोलीस. आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांनी काय हवं, एक मोठा राष्ट्रीय नवे आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू. पण तो खेळाडू होण्यासाठी आपल्यामध्ये पण पात्रता हवी. ऍज अ पालक मी जर माझ्या मुलांचा आई वडील, मी माझ्या मुलांचे आई वडील असेल, आई वडील म्हणून मी माझ्या मुलांचं पालकत्व घेत असेल तर मला ते शिवाजी महाराजांचं अजब रसायन प्यावंच लागेल. तेव्हाच माझी मुलं IAS IPS इंजिनियर खूप मोठ्या पोस्टला जातील. ते जर विचार आपल्यामध्ये असेल तर तेव्हाच घडतात ते शिवाजी. शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात नव्हे, आपल्या घरात जन्माला येतोच तो. त्यासाठी हे शिवचरित्राचं जागर, हे शिवचरित्राचं हे जे काही आयुष्य आहे, शिवचरित्राचे हे जे काही थोडे बोल आहे ते जर आपण आपल्या रोजच्या जीवनात आत्मसात केले तर ती शिवरायांना खरी आदरांजली ठरते है ना. ज्यावेळेस सगळ्या बाजूने आक्रमण होत होतं, आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, त्यावेळेस मुठभर मावळ्यांना घेऊन हे स्वराज्य स्थापन करायचं यासाठी लागतात ते इच्छाशक्ती, यासाठी लागतो तो आत्मविश्वास. बघ ना, मोजक्या मावळ्यांसोबत आग्र्याच्या, आपल्याला ती घटना माहितीये, मोगल ज्यावेळेस औरंगजेबाचा वाढदिवस होता 50वा, तेव्हा भेटायला शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्याला गेल्यानंतर ते नजरकैदेत गेले. नजरकैदेतून ते बंदीवानात गेले. बंदीवानात असताना त्यांच्यासोबत त्यांचे शूरपुत्र संभाजीराजे आणि त्यांचे कवी भूषण ही सगळे लवाजमा ते औरंगजेबाच्या राजधानीमध्ये आग्र्यामध्ये सगळेजण अडकून पडले. आता करायचं काय? आणि ह्या कडेकोट बंदोबस्तातून जर मला बाहेर पडायचंय तर त्यासाठी लागतो ती डोक्या, त्यासाठी लागतं ते युद्धकलाचं निपुण शस्त्र, त्याला म्हणतात आत्मविश्वास. आणि तेवढा आत्मविश्वास आहे. पेटाऱ्यातून बाहेर पडायचं, त्या पेटाऱ्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता, प्रसंगी जीव जाण्याची पण, जीव गुदमरण्याचा पण प्रसंग, ह्या सगळ्या प्रसंगामधून बाहेर पडून शिवाजी महाराज सही सलामत रायगडावरती आले. म्हणजे केवढा मोठा आत्मविश्वास. आपल्याला जर सांगितलं की बाबा तुला गाडीतून, बंदिस्त गाडीतून तुला जायचंय, तुझी एसी, गाडीतली एसी बंद, तुला 500 किलोमीटरचा प्रवास करायचंय, शिवाजी महाराजांच्या रायगडावरती जायचंय 80 किलोमीटर, तर आपण जाऊ का? विदाऊट एसी नाही जाणार ना. आपण 2 किलोमीटर जाऊ, तिथं कुठेतरी पडी मारू, नंतर आल्यानंतर सांगू 4 तासाने की जाऊन आलो मी रायगडावर, घेतलं दर्शन. पण तो प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाला सामोरे गेले. आणि ही सामोरे जाण्याची कला, ही सामोरे जाण्याचं जाज्वल्य आत्मविश्वास शिवाजी महाराज देतात आपल्याला है ना. आपल्याला पण एखादा छोटा शेतकरी आत्महत्या करतो है ना, कितीतरी घटना कानावरती येतात. आता मध्यंतरी एक घटना कानावरती आली, आपल्या संत तुकाराम महाराजांच्या 11व्या वंशजांनी आत्महत्या केली है ना. आत्महत्या का केली? जो शिवचरित्राचा जागर करतो, जो शिवचरित्र अंगात आत्मसात करतो, तो माणूस कधीच आत्महत्या करू शकत नाही, कधीच नाही. त्याला भरपूर काही, तो ज्यावेळेस आयुष्य जगत असतो त्यावेळेस त्या आत्मविश्वासाने जगतो. त्याला प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी आयडिया सुचतात. शिवाजी महाराजांना ह्या आयडिया सुचल्या. आग्र्याच्या कोठडीतून कशा मार्फत जायचं व त्या पेटाऱ्यामार्फत जायचं, आयडिया झाली ना. एक आयडिया आली डोक्यात, बाबा ही पेटारी दिसतात, ही पेटारी येतात, मग मला याच्यातून सुटका करून घ्यायची, मला याच्यातून बाहेर पडायचं, तर ही आयडिया माझ्याकडे पाहिजे ना. मग आयडिया
त्या आयडियाचं जे आहे, आयडिया आली, कल्पना आली आणि ती कल्पना सत्यात पण उतरवली, हे शिवाजी महाराज आहे ना. 1974 ला ज्यावेळेस स्वराज्याचा राज्याभिषेक होता, त्यावेळेस सगळे प्रकारचे 18 करोड लोक त्या राजगडावरती जमा झाली होती. सगळ्यांना एक इन्व्हिटेशन होतं, सगळ्यांना एक निमंत्रण होतं की सगळ्यांनी या आणि ह्या हिंदवी स्वराज्याचा जो काही एकदम नेत्रदीपक असा सोहळा आहे तो अनुभवा. मग हा अनुभवण्यासाठी 1674 गेले 44 वर्ष गेले, राजे झगडत होते. 44 वर्षाचं आयुष्य त्या हिंदवी स्वराज्यासाठी, देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती आहे ना. त्या सरदाराला काय भीती होती? ज्यांनी देव देश आणि धर्म ह्या 3 ट्रेंडसाठी जो लढला ते शिवराय. देव है ना होते. कवी भूषण बोलतात ना, अरे काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती. देव, त्या देवांसाठी ज्यावेळी तुम्ही तुळजापूरला गेलात तर तुळजापूरला गेलात तर तुम्हाला तिथे बघणं अवश्य त्यातला एक नंदी दिसेल. त्या काळात 16व्या शतकात मुघल, आदिल आणि निजाम हे एवढे प्रबळ शत्रू होते की त्यांनी आपल्या हिंदूंची कोणतीच देवता, कोणतीच मंदिरं ठेवली नाही, कोणतीच नाही. देव अक्षरशः एखाद्या बंदिवान म्हणून देवाला एखाद्या कोठाऱ्यात ठेवायला लागायचं. एखादी स्वारी आली ना, मुघलशाह, आदिलशाह चालून आले, तुम्ही गेले तिकडे तुळजापूर भागात, सोलापूर भागात, तर तुम्ही अवश्य जावा आणि बघा. तुळजापूरला गेलात की तो भग्न अवस्थेतला मुंदी बघा की त्याचं नाक कापले, त्याचं जे शिर आहे ते धड केले, वेगळं केले. हे कुणी केलं? त्या मुघलशाहींनी केलं. त्यांनी पहिल्यांदा आपल्या देवावरती घाला घातला. एकदा आपले देव भग्नावशेष गेले आणि आपला देव देश, पर्यायाने जो देवाला मानत नाही तो देशाला मानत नाही, देशाला मानत नाही त्याचा धर्म उडतो. जिथं देवच भग्नावस्थेत गेलं तिथं धर्माची काय राहिली ना. मी कोणत्या देवाला पूजू? माझ्या देवाऱ्यातच देव नाही तर मी धर्म आहे, मला धर्म, मी जी देवाची भूमिका लावून दिली ती मी पूजू कुणाला? म्हणजे बघा, नंतर त्या देव देश धर्मासाठी लढणारा राजा. आताही आपण बसतो, मंदिर आहे, त्या मंदिरात अभिमानाने बसतो. याचं श्रेय जातं ते शिवाजी महाराजांना. मंदिर काशी की कला जाती, काशी की कला म्हणजे जे आपल्याकडचं कौशल्य आहे ते जाती. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बैठती. आपल्या जे कृष्णाचं ठिकाण आहे मथुरा, ते भग्नावशेषात गेलं असतं, तिथं मस्जिद झाली असती. पण होते शिवाजी म्हणून ती गोष्ट टाळली गेली. होते नाही का, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. म्हणून ते देव देश आणि धर्मासाठी जगणारा राजा आहे. आणि काही राजाने काही घेतलं कुठं आहे का नाव आहे ना. एक रामकथा आहे, रामकथा सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस ना रामकथेचा जो संबंध आहे तो आपल्या छत्रपतींच्या आयुष्याशी जोडला गेलाय. ऐकून घ्या. ज्यावेळेस राम हा सेतू उभारत होता समुद्रामध्ये, त्यावेळेस ती जी सेतू उभारण्याचं कन्स्ट्रक्शन होतं ते सगळ्या हनुमानाला, वानरांना देऊन टाकलेलं. हनुमान वानर काय करायचे? दगड घ्यायचे, जय श्रीराम म्हणून त्या पाण्यात टाकायचे समुद्रात, आणि काय आश्चर्य, ते दगड तरंगायचे. बरोबर, हे कार्य अगदी एकदम नेटाने काम चालू होतं. कोणताही वानर गेला, हनुमान गेले, आगन गेले, दगड घ्यायचे, जय श्रीराम म्हणायचे, पाण्यात टाकायचे, दगड काय करायचा? तरंगायचा. हे बघत होते आपले श्रीराम. श्रीरामान पण वाटलं की चला आता आपण पण काहीतरी करू, थोडासा हातभार लावू नाही का. आपला सेतू उभारतोय, आपल्याला लंकेपर्यंत जायचंय, तर आपण पण काहीतरी काय करू, त्याला हातभार लावू. म्हणून श्रीराम गेले, श्रीरामाने एक दगड उचलला आणि पाण्यात टाकला. आणि काय आश्चर्य, तो दगड पाण्यात बुडाला. याचा आश्चर्य श्रीरामाला पण वाटलं, अरे मी तर देवों देव, मी तर सगळ्यांचा भगवान आहे, आणि माझं दगड कसं काय म्हणजे माझं दगड तरंगाला कसं काय नाही, बुडाला कसं काय. हे जाऊन ते बसले परत एकदा आणि विचारत बसले की दगड तरंगला कसं काय नाही, दगड बुडाला का. ही गोष्ट आगन बघत होता. आगन आला, आगंदाने विचारलं, रामा काय झालं, श्रीरामा झालं काय.
रामाने घडलेला जो प्रसंग आहे तो सांगितला की मी दगड घेतला तो बुडाला आणि तुम्ही दगड अलगद टाकताय, अलगद ते तरंगतात, याचं कारण काय? त्यावेळेस त्या अगंधाने एक छान उत्तर दिलं. अगंध म्हटला, देवा बघ, तो दगड तुझ्या हातात होता आणि तो टाकून दिला म्हणून तो बुडाला. तात्पर्य असे, ज्याच्या हातात देवाची दोरी आहे आणि देवाने एकदा का त्याला टाकून दिला तर तो बुडतो. मनुष्याचं पण तसं आहे ना, जर आपलं कार्य आपण देवावरती सोपवलं तर ते तडीच जाते आणि आपलं कार्य जर आपण मी म्हणून जर उभा राहिलो तर तिथं सगळ्यात जास्त धोका, नाही का? राजांचं कार्य पण कुणासाठी होतं? रयतेसाठी होतं, स्वराज्यासाठी होतं, नाही का? ते स्वतःसाठी नव्हतं. राजांचं कार्य स्वतःसाठी होतं का? कुठे जावं? शिवनेरीला जावा, तिथं शिवाजीगड नाव दिसलं का तुम्हाला? रायगडावरती जावा, तिथं शिवाजीगड नाव दिसलं का? एखाद्या शनिवार वाड्यात जावा, तिथं शहाजी वाडा, जिजाऊ महल, अमुक महल, सकवारबाई महल, नाही का? सईबाई महल, ज्या बायका होत्या त्यांची सगळ्यांची नावं आहे का? कुठं? कुठेही नाही. म्हणून ते कार्य तरलं गेलं ना, आहे ना? शेवटी दिलं ना, मी करता म्हणशी तेने तू दुःखी कशी होशी, श्रीराम करता म्हणशी तेने पावशी यश कीर्ती आणि प्रताप. है ना? शिवरायांची भूमिका होते जीवा म्हणून वाचला शिवा, है ना? त्या जीवाला पण काय माहिती होतं का? काही नाही, कोणतं आमिष नाही दाखवलं, काही नाही, तू लढायला उभा राहील, आहे का? जिजाऊ ज्या जीवाला अफजल खानाच्या भेटीमध्ये घेऊन गेले होते राजे. प्रसंग झाला, प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे. अफजल खानाने शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांकडे नखांनी कोथळा बाहेर काढला. तेवढ्यात कोण उभा होता जीवा म्हणून वाचला शिवा. तो जो हत्यारबंद सैनिक होता तो धावून आला, शिवाजी महाराजांना वार करणार, तो वार चुकवला गेला. जीवाने स्वतःवरती तो वार झेलला आणि आपल्या शिवाजी महाराजांचं प्राण वाचवलं. हा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे, त्यामुळे मी अगदी शॉर्ट मध्ये सांगतो. पण शिवाजींची भूमिका व त्या राजांवरती वार होतोय आणि तो वार माझ्यावरती झेलायचा, यासाठी केवढं समर्पण लागतं. आणि ते समर्पण होतं म्हणून तो वार त्या जीवाने आपल्या अंगावरती झेलला. म्हणजे तिथं काही नाही, मीपणा काही नाही. राजांसाठी करायचं, राजांसाठी. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. श्री म्हणजे देव. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हा इतिहास आहे राजांचा. आणि हा आपण हा इतिहास आहे जो आपण त्या पद्धतीने जर रंगवला, 1630 शतका, घोड्यांचा टापा, इकडचे युद्ध, तिकडचे युद्ध, इकडचे लढाया, तर आपल्याला काही करणार नाही. इतिहास हा इतिहासच राहील. पण इतिहासाची नाळ जर आपल्या रिएलिटीशी, वस्तुस्थितीशी जर जोडली तर शिवाजी महाराज खूप काही शिकून जातात, है ना? ही वस्तुस्थिती आजच्या मला 21व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांचे शिव विचार घेऊन चालायचे. मला 16व्या शतकातले विचार घेऊन चालायचं नाही. 16व्या शतकात पारतंत्र्यच होतं, 17व्या शतकात पारतंत्र्यच होतं. एक इंग्रज तत्ववेत्ता आहे ग्रँड डब, त्यांनी ना ब्रिटन मध्ये शिवाजी महाराजांवरती पुस्तक लिहिलं. तो म्हणतो, त्याच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं इंग्लिशमध्ये, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट असे. तो म्हणतो, जर शिवाजी महाराज आमच्या भूमीवरती जन्माला आले असते, कुठं? ग्रेट ब्रिटन मध्ये, जर शिवाजी महाराज आमच्या भूमीवरती जन्माला आले असते तर आम्ही जगावरती राज्य केलं असते. आणि तो पुढचं वाक्य बोलतो, ते वाक्य सगळ्यांना विचार करण्याला सारखं आहे की ज्या देशामध्ये शिवाजी महाराज जन्माला आले तो देश पारतंत्र्यात गेला कसा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 1630 आणि आपल्याला ज्यावेळेस आपण इतिहास वगैरे वाचला, 1857ची लढाई, त्या लढाईच्या नंतर भारत पारतंत्र्यात गेला. म्हणजे अवघ्या 200 वर्षात पारतंत्र्यात गेला. जिथं शिवाजी महाराजांसारखा राज्य घडला गेला, तिथली लोक जर पारतंत्र्यात जात असेल तर त्यांचं चुकलं काय? हे चुकणं अनुभवण्याची भूमिका म्हणजे हे शिवचरित्र. व ती लोक चुकली, मला चुकायचं नाही. माझ्या वस्तुस्थितीशी, माझ्या रिएलिटीशी जर हे शिवचरित्र मी जर अवलंबलं, मी जर हे त्या शिवचरित्रावरती चाललो तर माझा विजय पक्का आहे, नाही का? तेने पावशी तू यश कीर्ती आणि प्रताप, है ना? शिवरायांसारखे कैसे चालणे, शिवरायांसारखे कैसे बोलणे, शिवरायांसारखे संगी देणे कैसे आहे. हे प्रसंग सांगतो. ज्यावेळेस नाही का आपल्याला ती हे सर्व ज्ञातच आहे, नाही का?
ज्या वेळेस युद्ध झालं, बहलोल खानाशी युद्ध झालं आणि बहलोल खानाला शिवाजी महाराजांच्या एका सरदाराने सोडून दिलं. तोच बहलोल खान नंतर स्वराज्यावरती चालून गेला. त्याच्याकडे 40,000 सैन्य होतं. बहलोल खानाची प्रसिद्ध जी युद्ध आहे ते कशेळी घाटात झालं. कशेळी घाट हा पाटण जवळ आहे, पाटण सातारा जवळ. 40,000च्या सैन्यानिशी बहलोल खान स्वराज्यावरती चालत आला. स्वराज्यावरती चालत आल्यानंतर ज्यांनी ही चूक केली होती बहलोल खानाला सोडायची, त्यांना शिवाजी महाराजांनी सक्त ताकीद दिली की तुझ्यामुळे बहलोल खान चालत आलाय, त्याचा आता पराभव तुला करावा लागेल. पण त्यांनी काही पुढचा मागचा विचार केलाच नाही आणि 7 जणांना घेऊन त्यांनी त्या बहलोल खानावरती आक्रमण केलं आणि त्या 7 जणांचा तिथे पाडाव झाला है ना. त्या 7 जणांचा पाडाव झाल्यानंतर ही भूमिका शिवाजी महाराजांना कळली. शिवाजी महाराज त्यांच्या अंत्यसंस्काराला त्याच्या घरी गेले. त्याची पत्नी रडत होती त्या देहावरती आणि ती बोलत होती की आता यांची एक मुलगी आहे, मुलगीचं नाव सगुणा. सगुणाने आता कुणाच्या तोंडाकडे बघावं नाही का. त्यावेळेस राजांनी शब्द दिला की बाबा सगुणाने कुणाच्या तोंडाकडे बघावं, सगुणाने माझ्या तोंडाकडे बघावं. आजपासून सगुणा माझी सून, मी राजारामाला सगुणा बायको म्हणून, पत्नी म्हणून स्वीकारतो. माझी राजारामाची आणि माझी सून म्हणून सगुणाला मी माझ्या घराण्यात घेतो. म्हणजे बघा ना, काही स्टेटस बघितलं का, कोण कुठला सरदार आणि आपण राजे, कोणतं स्टेटस नाही आहे ना. हे परत रिएलिटीमध्ये पण अनुभवता येतं ना. आता रिएलिटीमध्ये काय चाललंय, मुलींची लग्नच होत नाही, मुलांची लग्न होत नाही. जो तो स्टेटस बघतो, IT इंजिनियर असेल त्याला पगार लाखाच्या घरात असेल तर त्याला मुली देण्यासाठी सगळे उत्सुक. पण एखाद्याला 25-30,000 पगार असू दे बरं आणि तो एकदम चांगला असू द्या, काही कोणतं व्यसन नाही, काही नाही, त्याला मुली देतात का. तिथं स्टेटस बघितलं जातं. आपल्यानुसार असावं, आपल्या स्टेटसनुसार असावं म्हणजे आहे ना. परत शिवरायांचे विचार यावं लागतात किंवा कोण कुठला सरदार त्याची सगुणा मुलगी राजारामाला सून म्हणून करून घेणारे शिवाजी महाराज कुठे आणि आपण स्टेटसला झगडणारे आपण कुठं. विचार करणारी सारखी गोष्ट आहे. हे शिवविचार जर आपण आपल्या आयुष्यात अनुभवले तर आयुष्यामध्ये आपलं स्वराज्यच आहे, आपल्या घरामध्ये स्वराज्यच आहे. कधी ते शिवविचार ह्या विचारांनी अनुभवलं तर आपल्याला काही घोड्यांच्या टापा ऐकायचे नाही. 16व्या शतकात जायचंच नाही आपल्याला. घोड्यांच्या टापा नाही, युद्ध नको, लढाया नको. ते लढाया बघण्यासाठी आताची छावा पिक्चर पण आहे ना, सगळ्यात भारी पिक्चर छावा. खूप मोठं चांगलं जे कार्य घडून घेतलं नाही का. शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराज, देव देश धर्म पर मरने वाला एक शीर शिवाजी का छावा था. केवढं मोठं साम्राज्य उभं केलं. 9 वर्षामध्ये कितीतरी लढाया जिंकल्या, 350 लढाया जिंकल्या आणि अवघ्या 9 वर्षामध्ये आपला देह ठेवला. अशा देव देश धर्मासाठी लढणारा छावा तो त्या शिवाजी महाराजांचा पुत्र होता नाही का. ज्याचा बाप सिंह, त्याचा छावा मुलगा छावा कसा असेल. हेच शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण शिकतोय आणि हीच रिअलिटी लावून घेतो. आपल्या मुलांना शिवचरित्र शिकवायचं पण कशामार्फत, शिवचरित्र अनुभवायचं पण कशामार्फत. यासाठी हे शिवचरित्राचे विचार, यासाठी ही शिवजयंती, यासाठी हा खटाटोप नाही का. खटाटोप 2.5 तासाचा खटाटोप, हा 2 तासाचा खटाटोप. आपण आज इथं बसलो 1 तासाचा खटाटोप. काय हे शिवचरित्र विचार, काय हे रिअलिटीमध्ये काय, हे माझ्या आजच्या वस्तुस्थितीसाठी मी कितीपर्यंत अप्लाय करू शकतो, मी माझ्या आयुष्यामध्ये कसं उभा राहू शकतो, यासाठी असणारे हे विचार. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे खूप छान, 3551. घरी गेल्यानंतर तुकाराम गाथा वाचत असेल तर आकडाही तुम्हाला देतो लिहून. त्या शिवाजी संत तुकाराम महाराज बोलतात, रणी निगता शूर न फिरे माघार, ऐसे ज्याचे धीर ध्येय जैसे, संसार हाती अंतरल दुरी, आता कृपा करी नारायण नाही का. संसार हाती, ज्याचा संसार हाताखाली, ज्याचा घरातला कर्ता पुरुष युद्धावरती जायचा, घरातला कर्ता पुरुष युद्धावरती जायचा, घरातली जी महिला आहे तिला सांगून जायचं किंवा तू आता ओवळती ताट, ते तो ताटातलं जे काही आहे, ताटातलं जे काही निघणारा जे काही दीप आहे तो विसरला जाणार आहे. सांगता येत नाही, मी परत जिवंत तुझ्याकडे उभा राहील, न राहील तुझं कुंकू पुसलं जाईल. हा विचार घेऊन बाहेर पडायचं नाही का.
संसार हाती अंतरल दुरी आता कृपा करी नारायण. हे जे तुकाराम महाराजांची बोले ते शिवाजी महाराजांच्या पूर्ण शिवचरित्रावरचे बोले. संसार हाती, बाबा संसार मी दिला शिवाजी महाराजांच्या हातात. अंतरल दुरी आता कृपा करी नारायण. जे नारायण माझा जो बघेल तो बघेल. माझा देव मला वाचवत असेल, हे युद्धातून मी जर बाहेर सही सलामत आलो, वाचलो तर वाचलो. हा देव देश धर्मासाठी लढणारा हा राजा आणि त्याचे विचार हे कायिक विचार आहे. प्रत्येकाला ध्येय देणारे, प्रत्येकाला उद्देश सफल करणारे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नवीन चेतना देणारे. आपण आता इथे थांबूया. एक शेवटी एक गारद देतो. परत गारद देताना सगळ्यांनी उभे राहा. आपल्या छातीवरती हात ठेवून फक्त ऐका. सगळ्यांनी उभं राहा. याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम संपला जाईल. संयोजक ती गोष्ट उद्घोषणा करतीलच. फक्त जाता जाता शिवाजी महाराजांच्या बद्दल आपलं प्रेम, शिवाजी महाराजांच्या विचारांबद्दल आपलं प्रेम कुठेतरी आपण दाखवण्यासाठी हे गारद आस्ते कदम गणपती गजपती सिंहासनाधीश भूपती अष्टवधान जागृत अष्टविधान वेष्टित सिंहासनाधीश राजा श्रीमंत 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 महाराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी.